आम्हाला भेटलेले अल्बेनियन काका हे शेळीचं चरायला घेऊन आले होते टेकडीवरती. त्याच्यासोबत आम्ही कम्युनिकेट करायचा ट्राय केला पण थोडं अवघड होतं. आणि आता हे झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत बैराटच्या दिशेने. आणि आता मी ड्राईव्ह करून पोहोचलेलो आमच्या आजच्या एअरबीएनबीच्या इथे. गाडी झालेली पार्क आणि आता आम्ही चाललेलो आहे आत. आणि असा आहे परिसर. इथं आहे ऑरेंजचं हे झाड आणि अजून वेगवेगळी झाडं लावलेली आहेत तिथं एअरबीएनबीच्या परिसरामध्ये. आता आम्ही जाऊन सर्वप्रथम करणार आहोत चेक इन. आणि अशी काय आहे एंट्री आमच्या एअरबीएनबीची. ज्यांचं हे एअरबीएनबी आहे त्यांचा मुलगा आम्हाला एअरबीएनबी दाखवायला आलेला आहे. आता एअरबीएनबीच्या बाहेर अजून वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. तर तोच मुलगा फक्त इंग्लिश बोलतो आणि बाकी लोकांना इंग्लिश एवढं येत नाही. तर जर एअरबीएनबी बघितलं तर त्याच्यामध्ये कार्पेट टाकलेलं आहे. आपण जिथून वॉक करतो तिथं जायला वगैरे. आणि आत्ता सध्या आम्ही बघत आहोत बाथरूम हे फार मोठं बाथरूम आहे. आणि बाथरूम बघितल्यानंतर आता आम्ही बघणार आहोत रूम. एअरबीएनबीमध्ये चेक इन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत बेरात इथं. तर अशी काही आहे बेरातची इनिशियल वाइब्स. आणि आता आम्ही सर्वप्रथम करणार आहोत लंच इथे. बेरात में आके मजे कर रहे. ये शायद ये अंगूर म्हणजेच द्राक्ष ऑथेंटिक अल्बेनियन जेवण जेवण्यासाठी आम्ही एक शोधून काढलेलं रेस्टॉरंट. हे खूपच भारी आहे खाण्यासाठी. आणि हे आपल्यासारखं इंडियासारखं लसूण बांधलेलं आहे. तिथं लसणाची रिंग बनवलेली आहे त्यांनी. हे रेस्टॉरंट. जर हे रेस्टॉरंट बघितलं तर फार जुन्या काळातलं रेस्टॉरंट आहे असं वाटतंय. इथं एक ऑथेंटिक अल्बेनियन जेवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर आज चला आपण आता बघूया. तर इथं खाली अशा वाईनच्या किंवा बिअरच्या बॉटल जमिनीखाली अशा लाईट्समध्ये ठेवलेल्या आहेत. काही युनिक केलेलं आहे. खूपच भारी आहेत. आणि वेगवेगळे हत्यारं पण ठेवलेले आहेत. जसं आलेलो आहोत तेरा क्या था नाम भूल गया. त्रादिता इबरातीतमध्ये आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. चाललेलं आहे सलाड, वेगवेगळे चीज, ऑलिव्ज, मार्मलेड, जॅम अँड सलाड अगेन अँड ब्रेड. दिस इज अल्बेनियन ब्रेड. आमच्या मेनूमधलं राहिलेलं आयटम व्हेज प्लॅटर, व्हेजिटेबल्स, हे स्पिनाच मस्त आहे आणि हे चीज अँड देन दिस इज चीज बॉल. पोट भरून लंच झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत वॉकिंग टूर करायला. जिथं आम्ही